आता तुम्हाला निडल्स लावायला जवळजवळ मला वाटतं 10 मिनिटं झाली असतील. ओके, तुम्हाला काय होत होतं आणि आता आपण निडल्स लावल्यावरती म्हणजे कमरेसाठी जे लावले तुमच्या, तर तुम्हाला कसा फरक वाटतो याच्यामध्ये ते थोडंसं सांगा तुम्ही याच्यामध्ये. मला कंबर बेंड करायला त्रास होत होता, म्हणजे असं वाकल्याच्या नंतर जवळजवळ 5 ते 4 इंच बोटं वरती जातं, टेकत नव्हती. ओके, नंतर असे केवढं होत होतं दाखवा तुम्ही. हां, हे एवढंच होत होतं. आणि वर उठताना काय व्हायचं? वर उठून हे पाय असे फोल्ड व्हायचे, हां. कंबर होते असं उचललं. अच्छा, म्हणजे तुम्हाला थोडंसं असं कमजोरपणा वाटायचा. हां, आता हे 10 मिनिटामध्ये जातो ना, म्हणजे खाली टेकते आणि स्ट्रेट उठू शकतो. स्ट्रेट उठू शकतो. हां, पहिलं असं बेंड व्हायचे. तुम्हाला कमरेला काही केलं का आपण? नाही, कमरेला काहीच काहीच नाही केलं. इथे निडल्स लावल्यावरती हो, तुम्हाला आता त्याचा needles फरक जाणवला. ओके, तर तुम्हाला सुयांची काही भीती वाटते? नाही, सुयांची काही. फर्स्ट टाइम तुम्ही ॲक्युपंक्चर केलं तर? हां. ओके, ठीक आहे. ज्यांना नवीन असतील आणि ॲक्युपंक्चर करायचं असेल त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? जरा सांगता याच्यामध्ये? थेरपी चांगली आहे, म्हणजे इफेक्टिव्ह आहे. आपल्याला वाटतं की मला इथं दुखतं तर तिथंच करायला पाहिजे, पण ते डॉक्टर व्यवस्थित पॉईंट शोधून ते ज्या निडल्स लावतात त्याच्यामुळे आपल्याला रिलीफ मिळतो. बरं, आजचा पहिला दिवस आहे, तुम्हाला रिलीफ मिळाला आहे. रिझल्ट मिळायला वेळ लागेल कारण हाडाचं दुखणं असतं. तर तुम्हाला जे एक्सरसाइज सांगितलेले आहे किंवा तुम्हाला जे काही चालायचं कसं, बसायचं कसं, ते तुम्ही फॉलो करा आणि मग येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्हाला त्याचा टप्प्याटप्प्याने अजून चांगला फरक पडेल. ठीक आहे? ओके, थँक्यू.